जय ज्योती जय क्रांती. नमस्कार मित्रांनो, आज आपण ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या गुलामगिरी या महान ग्रंथातील चौथ्या भागावर चर्चा करणार आहोत, ज्यामध्ये वराह आणि हिरण्यकश्यपू यांच्या कथांचे अन्वेषण करण्यात आलेले आहे. पृष्ठ क्रमांक 47 ते 49 या भागात फुले यांनी भागवत पुराणातील या कथांचा विचार कसा केला आहे, त्यामागील मानवी इतिहास, चमत्कारिक दृष्टिकोन आणि त्यातील अन्यायकारक घटक कसे उलगडले आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. ही कथा फक्त पुराणातील नाही, तर समाजातील अन्याय, अंधश्रद्धा आणि खोट्या मिथकांचा पर्दाफाश करणारी सुद्धा आहे. वराह म्हणजे काय, हिरण्यकश्यपू हा महाप्रतापी राजा कसा होता आणि या कथांचा हिंदुस्थानच्या समाज व्यवस्थेशी काय संबंध आहे, हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओत पाहणार आहोत. तर या अद्भुत चर्चेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया फुले यांच्या या ग्रंथातील विचारांची गूढता. मित्रांनो, आजच्या व्हिडिओतील आपले ठळक मुद्दे कोणते असतील तर ज्योतिराव फुले यांनी वराह आणि हिरण्यकश्यपूच्या पुराण कथांचा समाजाच्या अन्यायपूर्ण व्यवस्थेशी कसा संबंध जोडला आहे. गुलामगिरी ग्रंथातील चौथ्या भागात वराह अवतार आणि हिरण्यकश्यपूच्या कथेमध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. फुले यांच्या मते वराह अवताराचे आणि हिंदुस्थानातील सामाजिक व्यवस्थेचे खरे स्वरूप काय आहे. डुक्कर, भावंड आणि डोकरीण या संकल्पनांच्या माध्यमातून फुले यांनी कोणते सामाजिक संकेत उलगडले आहेत. भागवत पुराणातील या कथांमधील खोटे पुरावे आणि अंधश्रद्धा ज्योतिराव फुले यांनी कशा प्रकारे उघड केले आहेत. मित्रांनो, या व्हिडिओतील आपण सिरीज पाहिली नसेल तर ती सुद्धा पहा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया भाग चौथा, वराह आणि हिरण्यकश्यपू याविषयी. तर धोंडीराम म्हणतात, कच्छ मेल्यामागे द्विजांचा कोण अधिकारी झाला. ज्योतिराव म्हणतात वराह. धोंडीराम विचारतात की वराह हा डुकरापासून जन्मला असे भागवत वगैरे इतिहासकर्त्यांनी लिहून ठेवले आहे. याविषयी आपले मत कसे काय आहे. ज्योतिराव म्हणतात, वास्तविक विचारांती असे ठरते की मनुष्य आणि डुक्कर या उभयंतामध्ये एकंदर सर्व गोष्टी ताडून पाहता चमत्कारिक अंतर दिसून येते व त्याविषयी तुझी पक्की खात्री व्हावी म्हणून येथे उदाहरणाकरिता फक्त ते आपल्या बच्चास जन्म दिल्यानंतर कशी वर्तणूक करतात याविषयी आपण थोडासा विचार करून पाहू. म्हणजे झाले, मनुष्य स्त्री आपल्या मुलास जन्म दिल्याबरोबर त्यास काडी मात्र इजा न देता त्यांचे पालन पोषण करू लागते, परंतु डुकरीण कुत्रीसारखे प्रथम आपल्या जन्म दिलेल्या बच्चास एकदम खाऊन नंतर बाकीच्या दुसऱ्या बच्चास जन्म देते. यावरून वराहाच्या डुकरीण मातेने प्रथम आपल्या डुक्कर जातीच्या बच्चास खाऊन नंतर या मानव डुकरास व्याली असावी असे सिद्ध होते. परंतु भागवत वगैरे ग्रंथकर्त्यांनी मताप्रमाणे वराह आदिनारायणाचा अवतार असल्यामुळे त्याच्या सर्वसाक्षीपणाला व त्याच्या समदृष्टीला बट्टा लावला की नाही. कारण वराह आदिनारायणाचा अवतार असल्यामुळे त्याच्या जननीने आपल्या वडील डुक्कर भावंडास मारून खाऊ नये म्हणून त्याविषयी त्याने पूर्वी काहीच बंदोबस्त करू नये काय. अरे रे, पद्मा डुकरीण ही वराह आदिनारायणाची आई ना, आणि तिने ती बालहत्या कशी केली. आता बालहत्या या शब्दाचा अर्थ फक्त बाळाचा वध करणे असा होतो. मग ते बाळ कोणाचे का असेना, पण तिने तर आपले पोटचे बाळ स्वतः मारून खाल्ले. तर अशा अन्यायाचा चांगला बोध होण्यासारखा कोशात शब्दच सापडत नाही. कदाचित हिजला डाकीण म्हणावे व डाकीण सुद्धा आपल्या मुलास खात नाही अशी एक जुनाट म्हण आहे. पुढे त्या वराहाच्या पद्मा आईने असे अघोर कर्म केल्यामुळे तिची नरक यातनेपासून सुटका व्हावी म्हणून तिने काही प्रायश्चित्त घेतले असे कोठेच सापडत नाही. वास्तव मोठी हळहळ वाटते. धोंडीराम म्हणतात, वराहाचे डुकरीण आईचे नाव जर पद्मा होते तर यावरून असे सिद्ध होते की तिच्या डुक्कर पतीचे काहीतरी दुसरे नाव असले पाहिजे की नको.
ज्योतिराव म्हणतात, पद्मा डुकरिणीचे पतीचे नाव ब्रह्मा होते. धोंडीराम म्हणतात, यावरून पूर्वीची जनावरे मनुष्यासारखी आपापल्यामध्ये ब्रह्मा, नारद आणि मनु अशी नावे देत होती व त्यांची नावे या गप्पाड्या ग्रंथकारास कशी समजली असावी. दुसरे असे की पद्मा डुकरिणीने वराहास त्याचे लहानपणी आपल्या स्तनाचे दूध पाजिले असेल, यात काही संशय नाही. परंतु पुढे काहीसा मोठा झाल्याबरोबर आपल्या ब्रह्मापतीसहित वराहास बरोबर घेऊन गावातील खिंडारातील अतिसुकुमार फुलझाडांचा चारा चरण्याची त्यास सवय लावून मोकळी झाली असेल किंवा कसे, हे तो वराह आदी नारायणच जाणे. अशा नाना प्रकारच्या मुद्द्यांच्या गोष्टींविषयी त्यांच्या ग्रंथात पुरावे सापडत नाहीत. यास्तव मला असे वाटते की वराह डुकरिणीपासून जन्मला म्हणून ग्रंथात लेख आहेत ते सर्व खोटे आहेत काय. अशा विपरीत गोष्टी ग्रंथात लिहितेवेळी त्या ग्रंथकाराच लाज कशी वाटली नाही. ज्योतिराव म्हणतात, वावा आणि तुम्हा सारिखेच तसल्या ग्रंथावरून त्याच्या मुलाबाळांचे पाय धुवून पितात, यावरून तुम्हाला लाज नाही म्हणावी किंवा त्यांना. धोंडीराम म्हणतात, असो, तुमच्या मते त्या अधिकाऱ्याचे नाव वराह तरी कसे पडले असावे बरे. ज्योतिराव यावर उत्तर देतात, कारण त्याचा स्वभाव व आचरण मोठे घाणेरडे असावे व तो जिकडे जाई तिकडे रानडुकरासारखी मुसंडी मारून जयच मिळवी. यावरून महाप्रतापी जे हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू या उभयतांच्या मुलखातील क्षत्रियांनी त्याचे नाव धिक्काराने डुक्कर वराह पाडिले. त्यामुळे तो फार चिडला असावा आणि त्याने या गोष्टीचा मनात दात धरून त्यांच्या मुलखात वारंवार हल्ले करून तेथील सर्व क्षेत्रवासी लोकांस पीडा देऊन अखेरीस त्याने एका लढाईत हिरण्याक्ष मारिले. यावरून सर्व पृथ्वी हिंदुस्थानभर बाकीच्या सर्व क्षेत्रपतीस दरारा पोहोचून ते काहीसे गडबडल्यासारखे झाले. इतक्यात वराह मरण पावला. अशा प्रकारच्या संवाद रूपात धोंडीबा आणि ज्योतिराव यांच्या बाबी इथे आपल्याला दिसून येतात. मित्रांनो, ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी या ग्रंथात भागवत पुराणातील वराह आणि हिरण्यकश्यपूच्या कथांवर अत्यंत तीव्र आणि तर्कसंगत विचार मांडलेले आहेत. त्यांनी या कथांमधील अंधश्रद्धा, खोट्या गोष्टी आणि समाजावर होणारे अन्याय स्पष्ट केले आहेत. यावरून आपल्याला शिकायला मिळते की इतिहासातील कथा फक्त मनोरंजनासाठी नसून त्यांचा अभ्यास करून समाजातील वास्तव शोधणे आवश्यक आहे. आपण या कथांमधील फुले यांनी उघड केलेले विरोधाभास आणि सत्य समजून घेतले, जे आपल्याला समाजाच्या खऱ्या परिस्थितीचा आरसा दाखवतात. त्यांच्या लेखणीने दाखवलेल्या मार्गावरून आपण अन्यायाविरुद्ध उभे राहून ज्ञान आणि सत्याच्या दिशेने प्रवास करू शकतो. तर या विचार मंथनातून आपण प्रेरणा घेऊया आणि फुले यांच्या क्रांतिकारी विचारांना आपल्या जीवनात स्थान देऊया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण विषय जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये जरूर कळवा. जय ज्योती, जय क्रांती, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.